उद्धव ठाकरेची सेना तोडा, काँग्रेसला फोडा आणि ते सगळे आपल्याकडे जोडा. काय वाटतं काय? नाही, त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट कळतंय की महाराष्ट्रामध्ये कोणत्या पद्धतीचा विचार भाजपच्या माध्यमातून रुजवला जातोय आणि लोकसभेच्या निकालामध्ये हे महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्राच्या जनतेला हे तोडाफोडीचं राजकारण आवडत नाही. ज्या पद्धतीनं महाराष्ट्र जनतेने महाविकास आघाडीच्या मागे, इंडिया आघाडीच्या मागे कौल दिला, तोच कौल आता येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील आपल्याला दिसून येईल आणि जनताच ह्या सगळ्या गोष्टीचं चांगलं उत्तर होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये देईल असं आम्हाला अपेक्षा आहे. येणाऱ्या निवडणुकामध्ये कशा पद्धतीनं कोणतं विजन घेऊन आपण पुढे जाणार? लातूर जिल्ह्यापुरतं जर बोलायचं झालं तर आमच्याकडं ह्या परिसरामध्ये सहकार क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये जास्ती आपला शेतकरी वर्ग असतो, मजूर वर्ग आहे, तरुण मोठ्या प्रमाणात आहेत, शिक्षण घेतात की त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये जर शेतीला चांगला भाव मिळाला पाहिजे. आजही आपण बघतोय की सोयाबीन जरी केंद्र शासनाने 4,800 रुपये भाव दिला असेल, पण बाजारात तसा खरेदी केंद्रावर तो भाव त्याला अजूनही मिळत नाही आहे. आमची सरकारकडे नेहमी मागणी असते की ज्या विरोधी पक्षात असताना जेव्हा त्यांचे नेते मागणी करायचे की किमान 6,000 रुपये असावं, पण आज तो 10 वर्ष होऊन गेले तरी आज सरकार त्यांचं आहे. केंद्रामध्ये कृषी मंत्री त्यांचे आहेत, राज्यामध्ये कृषी मंत्री त्यांचे आहेत, ते सगळे स्वतः सत्तेत आहेत, तरी आज शेतकऱ्याकडे ते वळून पाहत नाही आहेत. आणि आजच्या अडचणीमध्ये 10 वर्ष झाले तरी 4,800 भाव का मिळतो? आज काढणीला 7,000 5,000 मोजावे लागायला लागले शेतकऱ्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सिंचनाच्या व्यवस्था चांगल्या झाल्या पाहिजेत. ज्या पद्धतीचं लाईटचा प्रॉब्लेम होतो की आता पाणी आहे आमच्याकडं, पण आता पाणी DP नादुरुस्त असल्यामुळं पाणी देता येत नाही. पाणंद रस्ते, शेतीचे रस्ते, शिक्षणाच्या व्यवस्था असतील, शाळा दुरुस्ती करणं असेल, असे अनेक विषय आहेत की गेली 2 वर्ष महायुतीच्या सरकारने याच्यावर गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. काय आपण फक्त बघितलं की जाहिरातबाजी होते, मोठे मोठे प्रोजेक्ट अनाऊन्स करायचे आणि महाराष्ट्राच्या हक्कातले आलेले सगळे प्रोजेक्ट्स ज्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती झाली असती, ते सर्व प्रोजेक्ट आपण बघतोय की ते गुजरातला वळवण्याचं काम म्हणजे फास्ट ट्रॅकच्या पद्धतीनं महायुती सरकार काम करतं आहे. परवाच आपण नागपूरचा सोलार प्रोजेक्ट देखील जो सांगितला जातो की 18,000 कोटीचा तो प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती विदर्भात झाली असती, तोही प्रोजेक्ट आता गुजरातला जातो आहे असं आम्ही माध्यमांमधून ते वाचलं. कुठेतरी हे सगळं थांबवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार याच्यावर जातीनं लक्ष देईल. महिला सुरक्षता मोठ्या प्रमाणाचा विषय आहे, त्याच्यातही सक्तीचे कायदे आणणे असेल, फास्ट ट्रॅक कोर्ट चालवणं असेल, या सगळ्या पद्धतीवर आम्ही बारकाव्यानं काम करू. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जनतेला जे पाहिजे, हवं आहे, जी अपेक्षा आहे की सरकारने लोकांचं काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हाच विजन, हाच अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. अतिशय समाधानकारक प्रजनन आपल्या भागात झालेलं आहे. पाऊस चांगला झालेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे दिलासादायक आहे. गेल्या वर्षी पावसामध्ये खंड असल्यामुळं गतवर्षी आम्हाला गाळप क्षमतेप्रमाणे तेवढा गाळप करता आला नव्हता आणि ह्यावेळेस आम्हाला आशा आहे की आता ज्या काही नवीन लागवडी ह्या पावसाप्रमाणे होतील येणाऱ्या पुढच्या वर्षी, आणि आत्ताही जो ऊस शेतकऱ्यांकडे आहे त्याचं वजन वाढण्यामध्ये आमचे शेतकी विभाग आम्हाला सांगते, जेणेकरून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये 2 पैसे जादाचे पडतील आणि चांगला भाव आम्हाला त्यांना देता येईल. मराठवाड्यामध्ये उच्चांकी भाव देण्याची परंपरा नेहमी मांजरा परिवाराची राहिलेली आहे. मांजरा परिवारातले सगळेच कारखाने चांगला भाव देत आहेत, चांगल्या पद्धतीचं ऊस गाळप करत आहेत. नवीन रोजगार निर्मिती हार्वेस्टरच्या प्रोग्रामच्या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मांजरा परिवारामुळं जिल्ह्यामध्ये जवळपास 4,000 रोजगार निर्मिती, ट्रॅक्टर असतील, वाहन चालक असतील, यांच्यासाठी झालेलं आहे. बऱ्याच योजना जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कारखान्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं चालू आहेत. प्रत्येक मांजरा परिवारातल्या कारखाना, रेणाला असेल 15-20 अवॉर्ड्स रेणा कारखान्यांनी देश पातळीवर आणि राज्य पातळीवर नेहमी मिळवलेले आहेत. VSIच्या मध्ये टॉप 10 मध्ये, टॉप 5 मध्ये आणि मराठवाडा डिव्हिजनमध्ये आपले सर्वच कारखाने अतिशय चांगलं काम करत आहेत आणि याचं सगळ्याचं यश खऱ्या अर्थानं आदरणीय नेते दिलीपराव देशमुख साहेबांना दिलं पाहिजे की जे सहकार महर्षी म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि त्यांना सहकार भूषण म्हणून देखील हा पुरस्कार ह्या वर्षी मिळालेला आहे. त्याच्यासाठी ही सगळी टीम त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगलं काम करत आहे.